नमस्कार, मी श्रुती. कुक विथ ग्रॅनीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण मऊसूत खमंग चविष्ट उपीट वेगळ्या पद्धतीने कसं करायचं ते पाहणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य असं: बारीक रवा अर्धा कप, लाल टोमॅटो एक मोठा, कांदा अर्धा, लाल आणि हिरवी मिरची प्रत्येकी एक, कढीपत्ता पानं 5 ते 6, काजू 4 ते 5, गाजर, मटार आणि मका प्रत्येकी 1 टेबलस्पून, हळद 1 पिंच, मीठ चवीनुसार, रिफाईंड तेल आणि साजूक तूप प्रत्येकी अर्धा टेबलस्पून, मोहरी, उडीद डाळ आणि पंढरपुरी डाळ ज्याला आपण डाळवं असं म्हणतो ते प्रत्येकी 1 टीस्पून. उपीट करण्यासाठी गॅसवर आपण पॅन तापत ठेवलेला आहे. तापलेल्या पॅनमध्ये घालूयात अर्धा टेबलस्पून रिफाईंड तेल. घातलेलं तेल आपल्याला पॅनला स्प्रेड करून घ्यायचं आहे. तेलामध्ये घालूयात अर्धा कप बारीक रवा. हा रवा आपण इथे चाळून घेतलेला आहे. चाळल्यामुळे रव्याला हलकेपणा येतो. शिवाय त्यात जर काही बारीक आळी किडे असतील तर ते निघून जातात. रवा आपण व्यवस्थित भाजून घेऊयात. गॅस आपण मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे, कारण हाय फ्लेमवर असेल तर रवा पटकन जळतो आणि आतून मात्र तसाच कच्चा राहतो. तुम्ही पाहू शकता रवा छान भाजला गेलेला आहे. त्यातला कच्चेपणा निघून गेलेला आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि रवा काढून घेऊयात. उपीटात घालण्यासाठी आता आपण इथे एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे. त्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घेऊयात. हा जो शेंड्याचा भाग असतो हा आपल्याला काढून टाकायचा आहे. तुम्हाला नंतर दिसेलच टोमॅटोमुळे उपीटाचा लूकच चेंज होतो. टोमॅटोच्या केलेल्या या फोडी आपण मिक्सीच्या जारमध्ये घालणार आहोत. त्यात एक लाल मिरचीचं बोंड घालूयात आणि मिक्सीच्या जारचं झाकण बंद करून आपण त्याची छान प्युरी करून घेऊयात. अशी ही आपली टोमॅटो मिरची प्युरी तयार झालेली आहे. आता आपण पुन्हा गॅसकडे वळूयात आणि गॅसवर पॅन तापत ठेवूयात. पॅन तापल्यावर त्यामध्ये घालूयात अर्धा टेबलस्पून रिफाईंड तेल, अर्धा टेबलस्पून साजूक तूप. इथे तुम्ही तुपाऐवजी बटरही वापरू शकता बरं का. पॅन थोडासा फिरवून घ्यायचा म्हणजे तेल तूप सगळीकडे पॅनला पसरतं. गॅस लो फ्लेमवर ठेवूयात. तेल तूप गरम झालं की त्यामध्ये घालूयात 1 टीस्पून मोहरी. मोहरी तडतडायला सुरुवात झाली की 1 टीस्पून आपल्याला उडदाची डाळ घालायची आहे. 1 टीस्पून पंढरपुरी डाळ. डाळ आणि डाळव्यामध्ये खमंगपणा दिसला की आपल्याला घालायचं आहे 1 टेबलस्पून कॉर्न, स्वीट कॉर्न, 1 टेबलस्पून फ्रेश मटार, एका हिरव्या मिरचीचे बारीक केलेले काप, 4 ते 5 हाफ कट केलेले काजू, 1 टेबलस्पून गाजराचे काप, अर्धा बारीक चिरलेला कांदा आणि 5 ते 7 कढीपत्त्याची पानं. हे सगळे जिन्नस मिनिटभर छान परतून घेऊयात. काजू, गाजर, मटार, मका, उडीद डाळ आणि पंढरपुरी डाळ घातल्यामुळे उपीटाला एक वेगळाच रिचनेस येतो आणि शिवाय उपीट हेल्दीसुद्धा होतं. असं हे हाय कॅलरी उपीट मुलांना किंवा वृद्धांना दिलं तर त्यांच्या तब्येती अगदी ठणठणीत राहतात. व्यवस्थित परतून झाल्यावरती त्याच्यामध्ये घालूयात मिक्सीमध्ये आपण केलेली टोमॅटो मिरचीची प्युरी. टोमॅटो शिजायला हवा, घोटून घोटून घेऊयात. टोमॅटो शिजताना भाज्या पण वाफवल्या जातात. टोमॅटोचा रंग बदलला पाहिजे एवढं छान शिजवायचं. टोमॅटोच्या रसातच बाकीचे जिन्नस शिजतात. टोमॅटोचा बदललेला रंग तुम्हाला दिसत असेल. शिवाय भाज्यासुद्धा छान शिजलेल्या आहेत. आता त्यात घालूयात 1 पिंच हळद. हळद सगळ्यात शेवटी घालायचं कारण म्हणजे हळदीचा रंग आणि गुणधर्म दोन्ही त्यामध्ये टिकून राहतं. आता पुन्हा परतून घेऊयात.
किंचित अगदी 2 टेबलस्पून पाणी ॲड करूयात आणि एकदा हलवून घेऊयात. झाकण ठेवून सेकंदभर वाफवून घेऊयात. सेकंदभराने झाकण काढून पाहूयात. तुम्हाला दिसत असेल छान वाफ आलेली आहे आणि घातलेले सगळे जिन्नस छान शिजलेले आहेत. आता आपण त्यात भाजलेला रवा सगळा घालूयात आणि व्यवस्थित तो त्या ग्रेव्हीमध्ये घोटून घेऊयात. अंदाजे 1 कप गरम पाणी घालून रवा त्याच्यामध्ये छान ॲब्झॉर्ब करून घेऊयात. पाणी आणि ग्रेव्हीमध्ये रवा व्यवस्थित ॲब्झॉर्ब करायचा आहे. आता आपण चवीनुसार योग्य तेवढं मीठ घालायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. हलवल्यावरती पुन्हा साधारण अंदाज घेऊन पुन्हा 1 कपभर गरम पाणी घालायचं. म्हणजे जेवढं जास्त आपण पाणी घालू ना आणि जेवढा रवा जास्त त्यात ॲब्झॉर्ब होईल ना तेवढं आपलं उपीट मऊसूत होतं आणि शेवटपर्यंत म्हणजे ते थंड झालं तरीसुद्धा मऊसूतच राहतं. वरून अर्धा टेबलस्पून साजूक तूप घालूयात आणि पुन्हा हलवूयात. साजूक तुपामुळे ना एक छान वेगळा स्मेल त्या उपीटाला येतो. उपीटाला अगदी सेकंदभर झाकण ठेवून वाफ काढूयात. तर असं हे आपलं मऊसूत, खमंग, चविष्ट, चमचमीत, रिच फ्लेवर्ड उपीट खाण्यासाठी तयार आहे. दिवसभर राहिलं तरी ते मऊसूत राहतं. पाहुणे आल्यावर असा उपीटाचा वेगळा प्रकार केला तर ते नक्कीच खुश होतील. जर तुम्हाला उपीट करण्याची माझी ही आगळी वेगळी पद्धत आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि रेसिपी इतरांना शेअर करा. आता भेटूयात पुढील रविवारी सकाळी 7 वाजता नवीन रेसिपीसह. थँक्यू सो मच.